प्रेक्षकांनो नमस्कार। आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षकांनो, कधी कधी आजारापेक्षा त्याच्या भोवती निर्माण झालेली भीती हीच माणसाला जास्त तोडते। अगदी सांगायचं तर HIV एड्स हा असा शब्द आहे की जो अनेकांच्या मनामध्ये आजही धडकी भरतो। पण हे सर्व घडतं ते अज्ञानापोटी, त्याबद्दलचं ज्ञान नसल्या कारणाने। अगदी त्याच्या मागचं वास्तव जर पाहिलं आपण किंवा समजून घेतलं तर ते अतिशय वेगळे आहे। आणि याच अनुषंगाने HIV एड्स याविषयी जागरूकता निर्माण करणे, ती जागरूकता वाढवणे, प्रतिबंधाची भावना दृढ करणे आणि प्रभावित व्यक्तींप्रती एक प्रकारची समवेशकता, एक प्रकारचा समर्थनाचा एक भाग, एक संदेश समाजामध्ये पसरवणे आणि पोहोचवणे या एका ध्येयाने, एका उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानुसार 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन किंवा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणून त्याच्या बाबतीत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम्स केले जातात जगभरामध्ये। आणि अशाच त्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून आज आम्ही तो विषय आज निवडलेला आहे। आजचा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आजचा आपला विषय आहे जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन। मित्रहो, HIV एड्स याबद्दल जर बोलायचं तर हा आजही अनेकांच्या मनामध्ये भीती आणि गैरसमज निर्माण करणारा विषय ठरतो। आजच्या या खास कार्यक्रमामध्ये या आजाराबद्दलच्या अफवा असतील किंवा भीती असेल किंवा गैरसमज असतील, हे सगळं आपण त्याचं निरसन आणि निराकरण करणारच आहोत। पण त्यासोबत हे सगळं बाजूला ठेवून थेट तज्ञ डॉक्टरांकडून आपण आज सोप्या आणि खऱ्या भाषेमध्ये खऱ्या माहितीचा वेध घेणार आहोत। उपचार त्या बाबतीत कोणते आहेत, खबरदारीचे उपाय कोणते आहेत आणि HIV सह जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे समाजाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे, याबद्दलही आपण आज अंगुली निर्देश करणार आहोत। याबाबत आज आपण स्पष्टपणे बोलणार आहोत आणि चर्चा घडवून आणणार आहोत। आणि यासाठी जे तज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत ते MDAX म्हणजेच मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर विजय कुमार करंजकर। सर, हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। डॉक्टर विजय करंजकर यांचा अगदी थोडक्यात इंट्रोडक्शन करून द्यायचं झालं तर, परिचय करून द्यायचा झाला तर ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये साधारण 18 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव त्यांचा कामाचा आहे। सध्या मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून ते कार्य पाहत आहेत। सार्वजनिक, खासगी आणि समुदाय भागधारकांचा समावेश असलेल्या एड्स HIV उपक्रमांचे नियोजन, त्याची साधारण असलेली ती सर्व अंमलबजावणी आणि देखरेख करण्याचे काम ते अगदी चोखपणाने आणि इमानतीद्वारे करतात। 2022ला स्पेन येथे झालेल्या जागतिक एड्स परिषदेमध्ये त्यांनी आपले तिथे त्यांचे शोधनिबंधही तिथे प्रस्तुत केलेले आहेत आणि अनेक अशा जागतिक प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आणि नियतकालिकांमधून त्यांचे शोधनिबंध हे प्रस्तुत झालेले आहेत आणि प्रकाशित झालेले आहेत। असं बहुआयामी व्यक्तिमत्व, अशा त्या विषयाचं सखोल ज्ञान आणि कामाचा प्रगल्भ अनुभव या विषयाचा असलेले आज बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर विजय कुमार करंजकर यांच्या रूपाने आज आपल्याला इथे लाभलेले आहेत। चला तर मित्रहो, की आज आपल्या या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। आजचा विषय आपण जाणून आहोत जागतिक एड्स दिवस आणि आपले मार्गदर्शक, तज्ञ मार्गदर्शक जे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर विजय कुमार करंजकर सर। सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत। सर, विषय इतका बोलका आहे, जागतिक एड्स दिवस। काय उद्दिष्ट, काय ध्येय आणि काय गोष्टी आहेत याच्या मागे साजरा करण्यामागे किंवा हा दिवस जागतिक संघटनेने सुचवण्यामागे काय सांगाल सर? तुम्ही योग्य पद्धतीने सुरुवातीला सांगितलंच आहे की आपण जर बघितलं तर HIV एड्स ज्यावेळेस नवीन सुरू झाला त्यावेळेस त्याच्याबद्दलचे खूप सारे गैरसमज होते आणि पूर्ण जगामध्ये त्याच्याबद्दल एक प्रचंड अशी भीती निर्माण झाली होती। त्यामुळे 1988 पासून
जागतिक आरोग्य संस्था आणि UN एड्स यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की याच्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे, लोकांना सांगणं गरजेचं आहे की HIV एड्स पसरतो कसा, कसा पसरत नाही आणि त्याचा प्रतिबंध कसा करू शकतो. आणि तेव्हापासून दरवर्षी 1 डिसेंबरला हा जागतिक एड्स दिन जागतिक लेवलवर साजरा करायला सुरुवात केली. आजच्या दिवशी आपण 1 डिसेंबरच्या दिवशी असं समजतो की सर्व लोकांनी एड्सबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, एड्सबद्दल बोलावं, पुढं यावं. समस्या असतील, काही गैरसमज असतील, त्याच्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते समोर येऊन विचारावे, त्याचं निरसन करावं आणि तशा चर्चा घडून याव्या. त्यासाठी एक व्यासपीठ भेटावं, एक दिवस तो भेटावा की ज्याच्यामध्ये आपल्याला परिपूर्ण अशी माहिती भेटेल. म्हणून हा दरवर्षी आपण साजरा करतो. खूप छान सर, अगदी थोडक्यामध्ये आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस हा का साजरा केला जातो. नक्कीच सर, जागतिक आरोग्य संघटना ज्या ज्या वेळी कोणताही दिवस साजरा करते त्यावेळी त्यामागे उद्देश आहे आणि त्याची दरवर्षीची कोणती ना कोणती एक घोषवाक्य किंवा थीम असते. तर या वर्षीचं 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवसामागे त्यांची थीम कोणती आहे, त्याबद्दल काय सांगाल? ह्या वर्षी जागतिक आरोग्य संस्थेने ओव्हरकमिंग द डिसरप्शन अँड ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स असं एक थीम दिलेली आहे. आता बघायला गेलं तर जागतिक लेवलवर खूप साऱ्या घडामोडी होत आहेत, सत्तांतरं होत आहेत, आर्थिक खूप मोठ्या घडामोडी होत आहेत, ज्याच्यामुळे की असे जे प्रोग्राम्स असतात जिथे हेल्थ रिलेटेड प्रोग्राम्स आहेत त्याच्यासाठी फंडिंगचा इश्यू किंवा आर्थिक जे पाठबळ असतं त्याचे अडथळे येऊ शकतात. त्याच्याचबरोबर जे काही औषधं आहेत वेळेवर पोहोचण्यासाठी भारतामध्ये एवढा मोठा इम्पॅक्ट किंवा असर होणार नाही, कारण आजही हा प्रोग्राम जवळजवळ 94% जास्त हा डोमेस्टिक फंड म्हणजे भारताच्या स्वतःच्या फंडमधून होत असल्यामुळे आपल्याकडं एवढा त्याचा इम्पॅक्ट नाही होणार. पण जागतिक लेवलवर ज्यावेळेस बघितला जातो तर खूप साऱ्या घडामोडींचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. तर ह्या सर्वांचे जे काही अडथळे असतील त्यांना पार करावं, ते अडथळे बाजूला सारावेत आणि एक जो काही HIV विरुद्धचा आपला लढा आहे तो स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जावा असं एक उद्दिष्ट देणारं हे थीम आहे इथे. खूप अतिशय सुंदर थीम आहे सर, ओव्हरकमिंग डिसरप्शन आणि ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. अगदी अर्थात सांगायचं झालं तर अडथळ्यांवर मात करून एड्स विरोधातील लढा नव्याने घडवूया, हीच थीम याच्यातून आपल्याला समजते. नक्कीच सर, HIV आणि एड्स या सगळ्या गोष्टींबद्दल अनेक समज गैरसमज आहेत, त्याविषयी आपण नंतर बोलूच. पण आता ह्याचा प्रसार नेमका कसा होतो याबद्दलही संभ्रमावस्था सर्वसाधारण माणसांमध्ये असते, व्यक्तींमध्ये असते. तर कसा हा प्रसार होतो किंवा कसा होत नाही याबद्दल काय सविस्तर सांगाल? हे जाणून घेणं खरंच खूप गरजेचं आहे की HIVचा प्रसार कसा होतो आणि कसा होत नाही. HIVचा प्रसार हा फक्त 4 पद्धतीमधून होतो. एक आहे की असुरक्षित लैंगिक संबंध, दुसरं आहे की जर दूषित HIV बाधित व्यक्ती किंवा कुणाची असेल तर त्याची दूषित सुई किंवा निडल असतील त्याचा जर संपर्क आला असेल रक्ताशी तर तो होतो. दूषित रक्त एखाद्याला चढवलं असेल तर ते, किंवा HIV बाधित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला. ही फक्त 4 कारणं आहेत ज्याच्यातून HIVचा प्रसार होऊ शकतो. बाकी कोणत्याही कारणामधून HIVचा प्रसार होत नाही. जसं की आपण एकत्र जेवण केलं, अजिबात ही HIVचा प्रसार होत नाही. आपल्याकडे खूप वेळा गैरसमज असतो की डास किंवा मच्छर जे आहेत ते चावले तर HIVचा प्रसार होईल का, की एखाद्या HIV बाधित व्यक्तीला मच्छर चावला आणि तो मला येऊन चावला तर HIVचा प्रसार होईल का मला, तर तसं काहीही होत नाही. जर आपण एका घरामध्ये राहत असोत, एकच टॉयलेट वापरत असोत तर अशा कोणत्याही गोष्टीनं HIVचा प्रसार होत नाही. तर हे सगळे जे गैरसमज आहेत ते सर्व मनातून काढून टाकावे. HIVचा प्रसार हा फक्त 4 मार्गांनीच होतो, हे लक्षात ठेवावं. खूप छान पद्धतीने सांगितलं सर, सोप्या पद्धतीमध्ये आपण समजावून सांगितलं. आता ह्याच्यामध्ये मला ह्याच प्रश्नाच्या अनुषंगाने विचारावंसं वाटतं की HIV आणि एड्स हे 2 शब्द जे वापरले जातात यातला मूलभूत फरक काय आहे? कारण यामध्येही संभ्रम आहे लोकांमध्ये की HIV कधी म्हणतो आपण, कधी एड्स म्हणतो. तर नेमका फरक याच्यातला मुळात काय आहे याबद्दल सांगा सर.
HIV हे तसं बघायला गेलं तर त्या व्हायरसचं नाव आहे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. ज्यावेळेस त्याचं इन्फेक्शन होतं त्यावेळेस आपण म्हणू की त्याला HIV इन्फेक्शन झालेलं आहे. म्हणजे ही सुरुवातीची स्टेज आहे. कोणताही व्हायरल डिसीज होतो ना त्यावेळेस जे काही साईन सिम्टम्स किंवा जे काही लक्षणं आपल्याला दिसतात तशी लक्षणं त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. पण ज्यावेळेस तो HIV व्हायरस त्या शरीरामध्ये त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काही दिवस राहतो त्यावेळेस तो त्याच्या जे काही CD4 जे काही आपली प्रतिकारशक्ती असते त्याच्यावर तो आक्रमण करतो आणि प्रतिकारशक्ती कमी करायला लागतो आणि काही वर्षानंतर त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती जी आहे रोगांशी लढण्याची शक्ती जी आहे ती कमी कमी व्हायला लागते. मग असा जो व्यक्ती आहे त्याला बाकीचे संधिसाधू आजार व्हायला लागतात आणि मग वेगवेगळे असे संधिसाधू आजार झालेला जो माणूस असतो की ज्याच्यामध्ये HIV विषाणूमुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आणि बाकीचे संधिसाधू आजार त्याच्यामध्ये आलेले आहेत, अशाला आपण म्हणू की त्याला एड्स झाला आहे. म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, म्हणजे त्याची इम्युनिटी कमी झालेली आहे त्यामुळे संधिसाधू आजार झालेले आहेत. आपण साधारण असं म्हणू की HIV ही पहिली स्टेज आहे आणि एड्स ही साधारणतः पुढची स्टेज आहे किंवा शेवटच्या स्टेजकडे जाण्याची पद्धत आहे. हा मूलभूत फरक आहे. खूप सुंदर. नक्कीच सर, HIV आणि एड्स यामधला मूलभूत फरक आपण अतिशय सोपा करून आम्हाला सांगितला आणि समजावला. नक्कीच प्रेक्षकांच्या ते लक्षात आलेलंच असेल. आता आपण पुढे उपचार, त्याच्या चाचण्या आणि इतर अनेक कंगोरे त्याचे उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात की जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत तज्ज्ञ डॉक्टर विजयकुमार करंजकर सर. सर, ब्रेकच्या आधी आपण अनेक बाकीच्या गोष्टी म्हणजे त्याचा उद्देश या दिवसामागचा, त्याचे नेमके एड्स आणि HIV याच्यामधला फरक आपण जाणून घेतला. आता मला असं विचारावंसं वाटतं की HIVच्या ज्या चाचण्या आहेत, ह्याच्या ज्या तपासण्या आहेत, ह्या साधारण कुठे केल्या जातात आणि काय त्यांचं महत्त्व आहे? HIV चाचण्या ह्या सर्व सरकारी रुग्णालयामध्ये मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व दिवस त्या आपल्याला करून घेता येऊ शकतात. फक्त रविवारी रुग्णालयामध्ये ती व्यवस्था नसते, पण बाकीच्या दिवशी तिथे ICTC सेंटर्स आहेत किंवा FICTC सेंटर्स आहेत, तिथे जाऊन आपण ती चाचणी करून घेऊ शकतो. 20 मिनिटामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट भेटू शकतो. इथं सांगू इच्छितो की सरकारी रुग्णालयात होणारी चाचणी ही पूर्णपणे सुयोग्य अशी असते. HIVची चाचणी ही रॅपिड टेस्टनं केली जाते आणि ज्यावेळेस त्याचं कन्फर्मेशन म्हणजे नक्की आहे की नाही हे ICTCला नॅशनल गाईडलाईन्सनुसार तिथे अधिकार दिलेले आहेत. तिथे वेगवेगळ्या 3 मेथड ज्या आहेत, ज्यांचे 3 वेगळे प्रिन्सिपल्स आहेत की इम्युनो.SA, इम्युनोक्रोमॅटोग्राफी आणि इम्युनोफिल्ट्रेशन, अशा 3 मेथडने प्रत्येक रुग्णांची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच कन्फर्म झाल्यानंतर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर दिला जातो, पॉझिटिव्ह म्हणून सांगितला जातो. ह्या प्रत्येक टेस्ट ह्या सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटीसाठी पूर्णपणे तपासलेले असतात आणि त्यानंतर त्यांची पूर्णपणे कोल्ड चेन मेंटेन करून तिथे घेऊन आलेले असतात. त्याच्याबद्दल खूप चांगलं संशोधन करून त्या टेस्ट तिथं आणून वापरले जातात. त्यामुळं सरकारी दवाखान्यात होणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्या पूर्णपणे ऑथेंटिक आहेत आणि मोफत उपलब्ध आहेत. अतिशय महत्त्वाचं ते सरकारी दवाखान्यातल्या ज्या टेस्ट आहेत किंवा चाचण्या आहेत या मोफत उपलब्ध आहेत. नक्कीच त्याचा लाभ सर्वसामान्यांनी घेणं अतिशय गरजेचं आहे. सर, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या HIVवरती असलेला उपचार, यावर उपचार उपलब्ध आहे का? नक्कीच की आपण म्हणू शकतो की HIVवर औषध उपचार पूर्णपणे अवेलेबल आहेत. आता कोणताही आजार झाला की त्याला 2 पद्धतीनं आपण त्याचे उपचार करतो. एक क्युअर करणे म्हणजे पूर्णपणे त्या आजाराला बरं करणे आणि दुसरं आहे की त्याला मॅनेज करणे म्हणजे आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो का. तर HIVवरचा जो औषध उपचार आहे तो दुसऱ्या प्रकारामध्ये येतो. आज एवढी चांगली आणि इफेक्टिव्ह अशी औषधं अवेलेबल आहेत की HIVचा हा जो आजार आहे त्याला पूर्णपणे आपल्याला कंट्रोल करता येतं, मॅनेज करू शकतो. आपण साधारणपणे बघितलं तर
दुसऱ्या आजाराबरोबर आपण जर त्याचं कंपॅरिझन केलं तर डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हे हे आजार पण जे आहेत ते पूर्णपणे बरे आपण म्हणू शकत नाही कोणती औषधं घेतली तर. त्याची जी औषधं आहेत ती आपल्याला दरवेळेस घ्यावी लागतात, आयुष्यभर घ्यावी लागतात. पण ते आपल्याला कंट्रोल करू शकतो, मॅनेज करू शकतो. तसंच HIV हा सुद्धा दररोज औषधं आणि आयुष्यभर औषधं घेऊन हा मॅनेज केला जाऊ शकतो. म्हणजे आज HIV स्वरूप हे क्रोनिक मॅनेजेबल डिसीज आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणजे हा थोडक्यात काय तर हा नियंत्रणात राखला जाऊ शकतो. नक्कीच. मग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? HIV बद्दल अजून एक गैरसमज आहे की हा काही लोक समाजामध्ये पूर्ण बरा होईल म्हणून काही औषधं दिली जातात. काही लोकांना त्याबद्दल भ्रमित केलं जातं. तर इथं मी स्पष्ट सांगू इच्छितो की असं कोणतंही औषध अस्तित्वात नाही आहे की HIV हा पूर्ण बरा करता येईल. पण नक्कीच तो मॅनेज करता येतो, तो कंट्रोल करता येतो आणि HIV बाधित जो व्यक्ती आहे त्यानं जर ती औषधं घेतली, दररोज एका पिलमध्ये 3 औषधाचं कॉम्बिनेशन आहे. एक गोळी आहे अवेलेबल, ती संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपल्यानंतर आपण घेऊन सकाळी उठून आपण एक निरोगी आपलं व्यवस्थित जे दिनचर्या आहे ती करू शकतो. त्यामुळं आपल्या दिनचर्येवर कोणताही परिणाम होत नाही आणि आपण HIV सह एक सुंदर जीवन जगू शकतो. त्यामुळं कोणीही अशा भूलथापांना बळी पडू नये आणि HIVचं औषध बंधन करू नये. जे सरकारी दवाखान्यातून आपल्याला उपलब्ध होतं ते रेग्युलर घ्यावं आणि त्याच्याबरोबर जर काही अडचणी येत असतील तर त्या आपल्या ART सेंटर्स आहेत तिथं येऊन आमच्याशी हितगुज करावी. सर, आपली चर्चा ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. नक्कीच आपल्याला शहाजी अहिल्यानगर इथून आपल्याशी फोनवर जोडले गेलेले आहेत. आपला प्रश्न विचारा. हा केस कर्तनालयामध्ये जेव्हा आपण कटिंग किंवा दाढी करायला जातो तेव्हा तिथं सर्व प्रकारचे लोक असतात. एखादा रुग्ण तिथं येऊन गेलेला माहीत नसतो. पण त्या केस कर्तनालयवाल्यांनी जर ते रेझर नाही बदलवलं वगैरे तर त्याच्यामुळे काही बाधा दुसऱ्याला होऊ शकते का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, काय सांगा? शहाजीजी, खूप सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे. सर्वसामान्यपणे जनसामान्यांमध्ये ह्याबद्दल खूप साऱ्या शंका असतात. नक्कीच की जिथं जिथं रक्ताचा संबंध येतो, रक्ताचा रक्ताशी संबंध येतो, तिथं तिथं HIV बाधा होण्याची काहीतरी शक्यता नक्कीच असते. जसं आपण म्हणलं की दूषित सुया असतील किंवा इंजेक्शन्स असतील, आज आपण सगळीकडे सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट केलेली आहे. त्यानुसार आपण बघतो की डिस्पोजेबल सिरिंज सगळीकडे वापरले जातात. तसंच जे काही केस कर्तनालय आहेत त्याच्यामध्येही आपण अवेअरनेस केलेली आहे. तर ही जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे की त्यांना दरवेळेस ती ब्लेड आहे ती चेंज केलेली असावी, बदललेली असावी, नवीन ब्लेड त्यांना तिथं यूज केलेली असावी. त्याबद्दल प्रत्येकानं जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी जे केस कट करणारे आहेत त्यांची आहे की त्यांनी दरवेळेस जे काही आपल्याकडे ग्राहक येत आहेत त्यांना योग्य सेवा देणं त्यांची जबाबदारी असल्यामुळं त्यांनी नवीन ब्लेड दरवेळेस यूज करावं. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय सुंदर प्रश्न होता, अगदी विषयाच्या अनुरूप होता, जेणेकरून अनेक म्हणजे जसं सरांनी सांगितलं की कर्तनालयामध्ये सुद्धा सरकारी उपक्रमांच्या माध्यमातून एक जागरूकता निर्माण करण्याचं एक अवेअरनेस कॅम्पेन चालवलं जातं, जेणेकरून सर्वसामान्य लोक आणि दुकानदार या दोघांमध्येही कुठेतरी ते अवेअरनेस निर्माण व्हावं हा हेतू त्यामागचा असतो. सर, या HIV बाधित व्यक्ती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्याबरोबर राहणारे पार्टनर हे महत्त्वाचं आहे. तर पार्टनर टेस्टिंग हा भाग किती महत्त्वाचा आहे याबद्दल आपण काय सांगाल? पार्टनर टेस्टिंग ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण सर्वसाधारणपणे पाहिलं तर कोणताही HIV बाधित व्यक्ती असेल तर त्याच्यापासून सर्वात HIV दुसऱ्याला होण्याची जर कोणाला शक्यता असेल सर्वात जास्त तर ती त्याचा पार्टनर जो जीवनसाथी असेल त्याला होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर अशा वेळेस जर खूप वेळा त्याला झालेला पण असू शकतो. आता साधारणपणे आपण जर पाहिलं की एखादा HIV बाधित एखादा व्यक्ती आपल्याकडे येतो, त्याची टेस्ट करतो आणि आपल्याला कळतं की त्याला HIVची बाधा झालेली आहे. आपण त्याला HIVची त्याला औषधं सुरू करतो ज्याच्यामुळे त्याचा HIV हा कंट्रोलमध्ये राहू शकतो.
पण त्याच्या जर पार्टनरची आपण टेस्ट तिथे केली नाही तर कदाचित 2 शक्यता तिथे असतील की त्या पार्टनर जो जीवनसाथी आहे त्यालाही HIV ची बाधा आधीच झालेली असेल आणि तो ती जे काही औषध उपचार आहेत त्याच्यापासून तो वंचित राहू शकतो आणि तो जर HIV ची बाधा झाली नसेल तर ती बाधा पुढे होऊ नये याच्यासाठी पण आपल्याला मार्गदर्शन करता येऊ शकतं. तर हे दोन्ही अनुषंगानं त्या पार्टनरची तिथं टेस्ट करणं गरजेचं आहे. जर त्याला HIV ची बाधा झाली असेल तर त्याला तशा प्रकारे औषध तिथं उपचार सुरू करणं गरजेचं आहे ज्यामुळे तोही HIV सह पुढचं जीवन जगू शकेल आणि त्याचा HIV मॅनेज होऊ शकेल. जर त्याला HIV झाला नसेल तर HIV होऊ नये याच्यासाठी प्रतिबंधात्मक काही उपाय असतील त्याबद्दल त्यांची काउन्सिलिंग, दोघांचीही कपलची काउन्सिलिंग करणं तिथं गरजेचं असतं. त्यामुळे इथं HIV ची टेस्टिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग सर, इतकं अवेअरनेस कॅम्पेन आपण चालवतो, इतक्या वर्षापासून आपण हा दिवसही साजरा करतोय आणि MDAX माध्यमातून आपणही अनेक कार्यक्रम राबवता. मग समाजामध्ये आजही तो स्टिग्मा नावाचा प्रकार जो आहे, तो कलंक आहे, तो अजूनही HIV बद्दलचा का आहे, याच्या मागची कारणं आपल्याला काय वाटतात? कोणत्याही गोष्टीबद्दलचा गैरसमज हा खूप मोठा अडथळा असतो. एखाद्या ठिकाणी जर अंधार असेल तर प्रत्येकाला त्याची भीती वाटायला लागते. आपण बघितलं की कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला कोविडबद्दल जे काही आपल्याला मिसइन्फॉर्मेशन येत होती त्यामुळे प्रचंड गैरसमज निर्माण होत होते. HIV बद्दलही तसंच आहे. HIV बद्दल आजही समाजामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत त्याचे जे सत्य आहे ते पोहोचत नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं की ही जी मिसइन्फॉर्मेशन आहे त्याच्यामुळं हा स्टिग्मा तयार होतो. आपण जर बघितलं तर HIV म्हणल्यानंतर धडकी बसते, भीती वाटते. त्याचं मुख्य कारण होतं की HIV झाला म्हणजे त्याचा मृत्यू अटळ आहे असं कुठंतरी समाजामध्ये प्रत्येकाला वाटायचं की हा HIV झालाय म्हणजे ह्याचा मृत्यू आता होणारच आहे आणि त्यामुळं त्याच्याकडे बघण्याचा एक भीती त्याच्याबद्दलची निर्माण झाली होती. ती आता मला इथं सांगायला खूप चांगलं वाटतंय की आज एवढी चांगली औषधं आहेत की हा आजार आपल्याला पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवता येतो. आज आपल्याकडं जवळजवळ 20-25 वर्ष HIV सह सहजीवन सुखानं जगणारे सुद्धा लोक आहेत आणि त्याच्याबरोबर जो स्टिग्मा होता, दुसरा स्टिग्मा होता की हा फक्त जो आहे त्या HIV बाधित व्यक्ती आहेत त्याच्याकडं बघण्याचा की असुरक्षित लैंगिक संबंध असतील बाबा ह्या व्यक्तीचे आणि त्याच्या कॅरेक्टरकडं बघितलं जायचं. तर इथे पण सर्वांना सांगायचं आवाहन आहे इथे की असं जे काही एखाद्या चाकोरीतून एखाद्या व्यक्तीकडे बघितलं जातं त्याच्यामधूनच हा स्टिग्मा आणि स्टिग्मा तयार होतून त्याच्यानं पुढे जाऊन अशा व्यक्तींना डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागू शकतं. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणं, जागरूकता निर्माण करणं, जे काही मिथ आहेत, मिसकन्सेप्शन आहेत ते दूर करणं आणि HIV सह जे जगतायत लोक त्यांनाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हे समजून घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अगदी खरं आहे सर, अगदी खरं आहे. मग सर, आपल्या बोलण्यावरून मला हे जाणवलं, आपण मगाशी म्हणालात की 20-25 वर्ष सहजीवन अशीही लोक रुग्ण आपण पाहिलेले आहेत. सहजीवन HIV मध्ये सहजीवन शक्य आहे का? शक्य नाही. एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, तो गोळी घेऊन पूर्ण आयुष्य जगू शकतो ना. मग HIV मध्ये काय अडचण आहे? HIV रुग्ण आज आम्ही बघतो की जे आपण म्हणतो की परिपूर्ण असं जीवन म्हणजे काय असेल की तो नोकरीला जातो, सुयोग्य वय झाल्यानंतर तो लग्न करतो आणि आज आपल्याकडं एवढी चांगली सुविधा आहे की आपण EVTSH म्हणून जो प्रोग्राम राबवतो की HIV बाधित दोन्ही माता असेल ती जर गर्भवती झाली तर तिच्यापासून तिच्या होणाऱ्या बाळाला जो HIV ची बाधा होते ती जवळजवळ आपण 2% कमी आणलेली आहे. म्हणजे जर HIV औषधोपचार न घेता ब्रेस्टफीडिंग करणारी एखादी स्तनदा माता असेल तिच्यापासून तिच्या बाळाला होणार जो टक्केवारी आहे ती जवळजवळ 40% आहे. पण ही औषध उपचार आणि ही आमची जी पद्धती आहे ती जर परिपूर्णपणे
अवलंबली तर ती 2% कमी येऊ शकतं. म्हणजे त्यांना मुलंही होऊ शकतात आणि ती निरोगी मुलं होऊ शकतात. म्हणजे एखादा व्यक्ती व्यवस्थित नोकरी करू शकतो, लग्न करू शकतो, त्याला निरोगी मुलं होऊ शकतात. असं हे परिपूर्ण जीवन तो तिथं जगू शकतो. मग सर, सहजीवन जेव्हा तुम्ही म्हणता, आता असे बाधित रुग्ण आहेत, ते घरामध्ये सहजीवन जगतात, बाहेर समाजातही त्यांना वावरायचं आहे. मग अशा व्यक्तींनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबद्दल काय सांगाल सर? HIV बाधित रुग्णांनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी आपली गोळी सुरू केलेली आहे ती सोडायची नाही आहे. काहीही झालं असेल, आपला जो वेळ ठरलेला आहे त्या वेळेला ती गोळी घेणं महत्त्वाचं आहे. इथं मी अजून एक आव्हान करू इच्छितो की काही रुग्ण औषध सुरू केल्यानंतर थोडंसं त्यांना डिप्रेशन येत असेल, काही कन्सेप्ट त्यांचे होत असतील, फायनान्शियल काही कन्स्ट्रेंट असतील, ट्रॅव्हलिंगचा कन्स्ट्रेंट असेल, पण ते गोळी सोडून देतात, ART सेंटरला येत नाहीत. तर माझं म्हणणं आहे की असे जे रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना घेऊन यावं. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आमच्याशी बोलावेत. त्याच्यामध्ये जर काही फायनान्शियल प्रश्न असतील तर आपण खूप सारे सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत ज्याचा आपण तुम्हाला लाभ देऊ शकतो. तुमचे काही सोशल किंवा मानसिक काही प्रश्न असतील तर ते आमच्याशी हितगुज करून आपण ते सोडवू शकतो. पण ती औषधाची गोळी बंद करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही या, आपण ती औषधाची गोळी पुन्हा सुरू करूयात. त्याचबरोबर मला सांगायचं आहे की त्यांनी आपल्याला होणारे जे काही वेगळी काही लक्षणं असतील, काहीही होत असेल तर आपण ज्या वेळेस ART सेंटरला जातो त्या डॉक्टरांना सांगणं, आपले काउन्सिलर आहेत त्यांना सांगणं गरजेचं आहे. तुम्हीच आहात जे आम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळं सर्व रुग्णांनी इथं आपल्याला होणारे दररोजच्या ह्याच्यामध्ये होणारे जे काही बदल असतील ते पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे. खूप अतिशय सुंदर पद्धतीने सर, महत्त्वाचा विषय हा होता, महत्त्वाचा प्रश्न होता आणि अतिशय समर्पक असं उत्तर आपलं याच्यातून मिळालं. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सुधीर गोडसे हे मुंबईहून आपल्याशी जोडले गेले आहेत फोनवर. सुधीरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी बोरलीवरनं बोलतोय. सुधीर गोडसे माझं नाव. बोला ना. हा, सुधीर गोडसे. हे बघ, सुधीर गोडसे, बोरली, मुंबईवरनं बोलतोय. बोला बोला. तर तुमचा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे, पण हे प्रोग्राम तसे इतर रोगांवरती जे कार्यक्रम होतात तसे वारंवार व्हायला पाहिजे, म्हणजे प्रबोधन पण होऊ शकेल समाजाचं. आणि समजा एखादा हा तर आपला प्रश्न, आपल्या मूळ प्रश्नावर या आपण. आणि एखाद्याला HIV झाला असेल तर तो पुढच्या पिढीला पास होतो का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आणि आपली सूचनाही आम्ही ऐकलेल्या आहेत, त्या आम्हाला समजलेल्या आहेत आणि आपला प्रश्नही आमच्या लक्षात आलेला आहे. सर, काय सांगाल याला? सुधीरजी, खूप चांगला प्रश्न आहे. आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की HIV बाधित दोघंही असतील किंवा HIV बाधित माता असेल तर तिच्यापासून तिच्या होणाऱ्या बाळाला HIVचं जे संक्रमण आहे ते जाण्याची शक्यता, जर ती स्तनदा असेल की स्वतःचं दूध पाजत असेल तर ती 2% कमी झालेली आहे जर ती औषधोपचार घेत असेल तर. आणि जर ती टॉप फीडिंग आपण म्हणतो तशी करत असेल तर ते 1% सुद्धा कमी होऊ शकतं. मला सांगायला चांगलं वाटेल की गेल्या वर्षी आणि त्याच्या आधीच्या वर्षीही एकही रुग्ण जे ट्रान्समिशन आहे मुंबईमध्ये ते आपण 0पर्यंत अचीव केलेलं आहे. तर हे जे आहे की मातेपासून होणारं बाळाला संक्रमण जे आहे, जर ती योग्य वेळेला औषधं पूर्ण वेळ माता घेत असेल, त्याच्यानंतर तिचं आपण 32 ते 36 आठवड्यामध्ये परत एकदा व्हायरल लोड जो असतो की तिच्यामध्ये HIVचे किती विषाणू आहेत ते आपण तपासतो आणि त्याच्यानुसार बाळाला जन्मल्यानंतर त्याला प्रोफिलॅक्सिस औषधं सुरू करतो. आणि त्यानंतर आपण बघतो तिथे की त्याचं 6 आठवड्याला एक तपासणी केली जाते, 6 महिन्याला दुसरी तपासणी केली जाते, त्यानंतर 12 महिन्याला आणि 18 महिन्याला. म्हणजे आमची संस्था ही एखाद्या HIV बाधित महिलेपासून तिला होणाऱ्या बाळाचं 18 महिन्यापर्यंत त्याचा फॉलोअप घेते आणि त्याची 18 महिन्यापर्यंत तपासणी करते. आणि त्या सर्वांमधून ज्यावेळेस तो निरोगी असतो, त्याला HIVची बाधा नाही झालेली आहे असं कन्फर्म होतं, त्यावेळेसच आम्ही डिक्लेअर करतो की आता हा बाळ हा सुरक्षित आहे.
खूप छान प्रश्न होता यांचा. हा एक वेगळा आयाम या प्रश्नाच्या निमित्ताने आपण इथे उत्तरातून आपल्याला मिळाला. नक्कीच अजून वेगवेगळे कंगोरे या विषयाचे आहेत. मगाशी आपण पाहिलं की कुटुंबामध्ये एखादी HIV बाधित व्यक्ती असेल तर घेतली जाणारी काळजी कोणती, आणि नंतर मग ते कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी अशा ठिकाणीही कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, आणि त्याच अनुषंगाने येणारे वेगवेगळे प्रश्न आपण घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. छोट्याशा विश्रांतीनंतर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत हॅलो डॉक्टरमध्ये. आपण आजचा विषय जाणूनच आहात, जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर, आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर विजयकुमार करंजकर सर. सर, ब्रेकच्या आधी आपण अनेक या विषयाचे वेगवेगळे कंगोरे आपण उलगडले. आता महत्त्वाचा जो प्रश्न याच्यामध्ये आहे की HIV बाधित व्यक्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर इतरांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबद्दलही काहीतरी सांगा. HIV बाधित व्यक्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर आपली जबाबदारी आहे की त्याच्याबरोबर वागताना आपण त्याच्या मनाचा विचार करावा. खूप वेळा आम्ही बघतो की अशा व्यक्तीला वेगळं ठेवलं जातं, त्याला वेगळं जेवण दिलं जातं. तर असं काहीही करायची गरज नाही आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की HIV फक्त 4 कारणामधूनच पसरतो. तर अशामुळे काय होतं की त्याचं मानसिक खच्चीकरण होतं. तर प्रत्येक कुटुंब हे आधार असतं, मानसिक बळ देणारं असतं. कोणताही आजारी व्यक्ती असेल किंवा जो औषधोपचार घेणारा व्यक्ती असेल त्याच्यासाठी कुटुंब हे आधार असतं. ते आधार बनणं गरजेचं आहे. जर ते आधार बनले नाहीत तर अशी व्यक्ती हळूहळू औषधं सोडून देते, ती मनानं खचत जाते, आणि आपण बघतो की औषधं जरी घेत असेल तरी त्याचे योग्य परिणाम होत नाहीत. कारण बाकीचे जे आहे की त्याचं जेवण व्यवस्थित, मग तो जेवत नाही व्यवस्थित, आणि एकटेपणा, एकलकोंडापणा आणि तसा विचार करायला लागतो. तर कुटुंबानं हे आधार बनणं गरजेचं आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. त्यांच्याबरोबर जर ART सेंटरला येणं शक्य असेल तर त्यांनी यावं, डॉक्टरांशी हितगुज करावी, त्यांच्याशी बोलावं, काउन्सिलरशी बोलावं. आणि जर HIV बाधितांसाठी आम्ही खूप सारे प्रोग्राम घेत असतो, अशा सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी भाग घ्यावा, याच्यासाठी एनकरेज करावं. म्हणजे तोही HIV सह एक सुंदर आयुष्य जगू शकतो जर आपण त्याचा आधार बनलो तर. खूप छान सर. अगदी समर्पक अशी ही गोष्ट होती की पहिल्या प्रश्नामध्ये HIV बाधित व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी या गोष्टीकडे आपण त्याचं सहनिशा केली, आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये नक्कीच की त्याच्यासोबत राहणारे ज्या कुटुंबामध्ये तो राहतो त्या कुटुंबातील इतर व्यक्तींची काळजी तर महत्त्वाची आहे, पण त्यांच्या जबाबदाऱ्या यासुद्धा आपण अंगुली निर्देश या गोष्टींकडे केला, आणि जो मानसिक आधार या निमित्ताने देण्याची गरज आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय होता. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत सर. आपली ही जी चर्चा आहे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. योगेशजी हे बुलढाण्यावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. योगेशजी, आपला प्रश्न विचारा. योगेशजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी योगेश बोचरे, जिल्हा बुलढाण्यावरून बोलत आहे. बोला सर, माझा प्रश्न असा आहे की सरांनी आता सांगितलं की हेअर सलून मध्ये जर HIV पॉझिटिव्ह व्यक्तीच्या आपण जर रक्ताच्या संपर्कात आलोय तर ते किती दिवसानंतर समजते की आपल्याला HIV ची लागण झालेली आहे म्हणून? छान प्रश्न आहे. नक्कीच सर काय सांगाल या गोष्टीबद्दल? योगेशजी, धन्यवाद आपल्या खूप प्रश्नाबद्दल. सुंदर प्रश्न विचारलेला आहे. तसं बघायला गेलं तर आपण लक्षात घेणं इथं गरजेचं आहे की HIVचा हा जीवाणू जो आहे की रक्तातून बाहेर आल्यानंतर जो असतो त्याच्यामध्ये तो मरून जातो. मी काळजी घेण्यासाठी इथं बोललेलो आहे. तसं घाबरण्यासारखं कारण नाही आहे. ड्राय ब्लडमधून सहसा तो प्रसार होत नाही. आपण बघितलं आहे की निडल स्टिक इंजुरी जी म्हणली जाते की हॉस्पिटलमध्ये जर एखादा कर्मचारी काम करतोय आणि तिथे रुग्ण आलेला आहे, त्याला जर आपण सुई लावताना त्याची सुई निघाली आणि आपल्या बोटात ती गेली तरीही तिथे HIV प्रसाराचं प्रमाण हे 0.3% फक्त आहे. त्यामुळे सलूनमध्ये जर सगळे प्रिकॉशन्स घेतले जात असतील, तिथे ब्लेड बदलली जात असेल तर तसं काही प्रसार होण्याची शक्यता जवळजवळ शून्यच आहे.
पण तुमचा दुसरा प्रश्न जो संयुक्तिक आहे की एखाद्याला आपण असं त्याला थोडासा चेंज करूयात की एखाद्याला जर HIV ची बाधा झाली असेल तर त्याला कधी समजू शकतं की एखादा व्यक्ती आहे त्याला जी काही 4 कारणं आहेत त्याच्यानुसार जर HIV ची बाधा झाली असेल तर आपण म्हणतो की साधारण त्याला जे काही आपल्या चाचण्या आहेत त्या चाचण्यांमधूनही समजायला 3 महिन्याचा काळ लागतो. त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो. त्या 3 महिन्याच्या काळानंतरच ज्या आपल्या चाचण्या आहेत त्याच्यामधून आपल्याला कळू शकतं की त्या व्यक्तीला HIV ची बाधा झालेली आहे. खूप छान. या निमित्ताने विंडो पिरियड हाही या गोष्टीकडेही आपण ह्याची चर्चा या निमित्ताने झाली. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल योगेशजी. सर, या प्रश्नाच्या अगोदर आपण जे उत्तर आपण घेतलं होतं ते म्हणजे घरातील इतर व्यक्तींच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे ऑफिस आहे, कामाचं ठिकाण आहे किंवा इतर सार्वजनिक ठिकाण आहे, अशा ठिकाणी इतरांनी काय काळजी घ्यावी आणि त्यांच्याही जबाबदाऱ्या कोणत्या याबद्दलही सांगा सर. आधी सांगितलेलं आहे की HIV बाधित व्यक्ती आता व्यवस्थितपणे सहजीवन जगू शकतो. तो कदाचित आपल्या कार्यालयामध्ये पण काम करत असेल तर काय काळजी घ्यायची? काळजी हीच घ्यायची आहे की तोही साधारण व्यक्ती आहे. जसे आपण सर्वसामान्य बाकीचे व्यक्ती तिथेच कार्यालयात काम करत आहेत तसाच HIV बाधित व्यक्ती पण आहे. त्याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही आहे. त्याच्याबरोबर आपण डब्बा खाल्ला, त्याच्याबरोबर एकत्र जेवण केलं, टॉयलेट शेअर केली, एकच टॉयलेटमध्ये आपण जात असू, आपल्याला HIV ची बाधा होणार नाही आहे. HIV ची बाधा ही फक्त 4 कारणामुळे होत असते. त्यामुळे एखादा HIV बाधित व्यक्ती आपल्या कार्यालयात असेल तर त्याला वेगळ्या दृष्टीनं बघणं, त्याच्याबद्दल काही कुजबूज करणं, त्याला वेगळं पाडणं, हे सगळं केल्यामुळे त्या व्यक्तीवर त्याचा मानसिक दुष्परिणाम होऊ शकतो. तर ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्याचे सहकर्मचारी म्हणून की त्याला एक स्वातंत्र्य, कोणताही कलंक नाही असं काम करण्याचं ठिकाण मिळवून देणं ही आपली नैतिक जबाबदारी बनते इथे. खूप छान सर. आपली ही चर्चा प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचते आणि प्रेक्षकांचा सहभाग आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अतिशय खूप छान आपल्याला सहभाग त्यांचा होतोय. म्हणजे कुठेतरी जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि ते अज्ञान दूर करण्याची ही तयारी आपल्याला या प्रश्नांतून दिसते. वर्धा येथून पंजाबराव मानकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मानकर साहेब, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, विचारा आपला प्रश्न. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. आपला प्रश्न विचारा. या एड्सचा झालेल्या माणसाला काय त्रास होतो? अच्छा, त्यांच्या लक्षणांच्या बाबतीत आपला प्रश्न साधारण मला वाटतं आहे. नक्कीच धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपण ते उत्तर सरांकडून घेऊया. सर, काय सांगा? पंजाबरावजी, खूप चांगला प्रश्न आहे. HIV बाधित व्यक्ती आपण ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस बाकीच्या ज्या काही विषाणूंनी बाधा होते तशीच लक्षणं असतात सुरुवातीला. म्हणजे आपण जर बघितलं तर सर्दी होते, ताप होतो, पूर्ण अंगाची लाहीलाही होते किंवा अंग दुखायला लागतं. पण हे काही काळानंतर कमी व्हायला लागतं. आपण त्या तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगानं बघू की HIV प्रोग्रेशन कसं होतं बॉडीमध्ये. मग काही काळानंतर काय होतं की ह्या HIV चा विषाणू जो आहे तो त्या व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर ज्यावेळेस हल्ला करतो आणि त्याची कमकुवत करतो प्रतिकारशक्ती, त्याला जवळजवळ 3 ते 4 वर्षाचा पण काळ जाऊ शकतो. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याची प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते त्यावेळेस अशा व्यक्तीला बाकीचे संधिसाधू आजार होतात. तर साधारणपणे भारतामध्ये बघितलं तर सगळ्यात कॉमन हा TB किंवा क्षयरोग हा संधिसाधू आजार आहे जो HIV बाधित व्यक्तींमध्ये सापडला जातो. आणि त्याचे जे सिम्पटम्स असतात ते बाकीच्या क्षयरुग्ण जे आहेत त्याच्याप्रमाणेच असतात की खोकला जो असतो त्याला खोकला असेल, संध्याकाळी येणारा ताप असेल, त्याचं वजन कमी होत असतं. मग असा व्यक्ती ज्यावेळेस डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातो त्यावेळेस त्याचं क्षयरोगाचं निदान होतं आणि मग डॉक्टर म्हणतात की हां, क्षयरोगाचं कारण काय आहे हे आपण शोधूयात, का झाला याला. आणि त्यानंतर मग त्याला HIV ची पण चाचणी केली जाते आणि खूप वेळा असं आपल्याला समजतं की त्याला HIV ची पण बाधा झालेली आहे. HIV चे एड्सच्या रूपामध्ये गेल्यानंतर स्वतःचे असे काही सिम्पटम्स नसतात, स्वतःची काही लक्षणं वेगळी नसतात, पण हे जे काही संधिसाधू आजार त्याला होतात त्याची जी लक्षणं आहेत ती त्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. आणि ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो आणि त्या संधिसाधू आजारांचं निदान होतं त्यावेळेस मग आपण HIV ची चाचणी करतो आणि आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला HIV ची बाधा झाली आहे.
म्हणजे सर साधारण आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करणारा हा आजार म्हणजे HIV बरोबर आहे, इन्फेक्शन सर. आणि त्यामुळे संधी साधू आजार ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, उदाहरणार्थ ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग, तर या गोष्टींचं बाधा ह्या व्यक्तींमध्ये जास्त पाहिली जाते. मग सर याचे उपचार कुठे केले जातात आणि कसे केले जातात? HIV बद्दलचे. हो, HIV उपचारासाठी ART सेंटर्स सरकारने उघडलेले आहेत. मुंबईमध्ये साधारण बघायला गेलं तर 20 ART सेंटर्स आहेत की जिथे HIV बद्दलचे पूर्ण औषध उपचार हे मोफत केले जातात. त्याच्याबरोबर HIVची तपासणी, त्याच्याबरोबर येणाऱ्या ज्या काही रक्ताच्या चाचण्या आहेत त्या, आणि त्याचे उपचार जे आहेत, ज्या काही गोळ्या आहेत त्याही मोफत दिल्या जातात. आपण साधारणपणे त्यांना HIVचे बाधित जे रुग्ण आहेत त्यांची दर 6 महिन्याला CD4 आणि व्हायरल लोड टेस्टसुद्धा आपण फ्रीमध्ये करतो, मोफत करतो. तरी सर्व जे महाराष्ट्रामध्ये पण हे ART सेंटर्स सर्व मेजर जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल आहेत. अगदीच महत्त्वाचा तो प्रश्न होता. आणि आता पुन्हा आपल्याला प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर वर्ध्याहून जळगावहून प्रवीण बोकरेजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, आपला प्रश्न विचारा. सर, मी प्रवीण भोकरे जळगाव जिल्ह्यातून बोलत आहे, चाळीसगाव. माझा प्रश्न आहे, 50 वर्ष एज पेशंट आहे, मेल पेशंट आहे. त्याला साधारणतः CD4 लिम्फोसाइट्स आणि सर्व काउंट अतिशय लो आहे पॅथॉलॉजिकली, आणि बेड रिटर्न पेशंट आहे, फॅमिली अफेक्टेड आहे, मिसेस आणि त्याचा एक चाइल्ड आहे, त्याला 3 वर्षाचं, दोन्ही अफेक्टेड आहे. तर अशा याच्यात त्याचं जी पोझिशन आहे आता, बेड रिटर्न असून अतिशय म्हणजे सर्व विकनेस आहे आणि इंटेक पुअर आहे, तर या सिच्युएशनला अशा सिनेरियोत त्याचं प्रोग्नोसिस काय असू शकतं? आपला प्रश्न लक्षात आला. सरांकडून त्याचं उत्तर घेऊ. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर काय सांगाल? प्रवीणजी, माझ्या मते प्रवीण खूप चांगला प्रश्न आहे. 2 गोष्टी इथं मला सांगू इच्छितो मी इथे, की पहिली गोष्ट की तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला जे नजदीकचं ART सेंटर असेल तिथले जे डॉक्टर्स असतील त्यांचा सल्ला घेऊन पुढचं औषध उपचार करावे. तरीही तुम्ही इथं विचारलेलं आहे म्हणून मी सांगतो की कोणताही रुग्ण असेल, ज्या कोणत्या कंडिशनमध्ये आहे, तिथून पुढं आपण सुरुवात करायला हवी. कोणतंही त्याबद्दलचं प्रोग्नोसिस किंवा काय होईल याच्याबद्दल विचार न करता एक पॉझिटिव्ह थॉटनं, एक सकारात्मक विचारानं तिथून पुढं सुरुवात करायला हवी. त्याची जी काही औषधं आपण सुरू करू शकतो ती औषधं सुरू करणं, त्याच्याबरोबर हा जो व्यक्ती आहे त्याला जर काही दुसरे आजार झाले असतील त्याची औषधं सुरू करणं, तुम्ही सांगितलं बेड रिडन असतील त्यांना योग्य आहार देणं, आणि त्यांच्या बाकीच्या तपासण्या करून घेणं की अजून कोणते बाकीचे आजार आहेत का अशा व्यक्तीला, आणि असतील तर त्याचे औषध उपचार आपण करू शकतो का. कोणत्याही परिस्थितीमध्ये निगेटिव्ह विचार न करता एक सकारात्मक दृष्टीनं जर आपण गेलो तर नक्कीच आपण अशा व्यक्तीला एक परिपूर्ण असं जीवन देऊ शकतो. इथूनही सुरुवात केली, आज जे आपण थांबलेलो आहोत आजच्या ह्या क्षणापासून जरी सुरुवात केली तरी आपण एक चांगलं त्या व्यक्तीला आयुष्य देऊ शकतो. तर माझी ही विनंती आहे की जवळच्या ART सेंटरमध्ये तुम्ही जावं, तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यांना त्याची तपासणी करायला लावावी, बाकीच्या टेस्ट कराव्या आणि त्या अनुषंगानं औषधोपचार सुरू करावे, कसलाही निगेटिव्ह थॉट न ठेवता. अतिशय महत्त्वाचं होतं म्हणजे उपचार सुरू ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून इतर आजारांसारखंच या आजाराकडे बघणं, हाच संदेश या उत्तरातून आपल्याला मिळताना दिसतोय. नक्कीच आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या काही 5 मिनिटाकडे आहोत. सर, एमडॅक्स जी संस्था आहे आपली, आपण ज्याचे संचालक आहात कार्यकारी, तर ह्या एमडॅक्स संस्थेच्या मार्फत कोणत्या कोणत्या गोष्टी राबवल्या जातात, आणि त्याच्यासोबत मला प्रश्न विचारायचा वाटतो की जागरूकता ही असणं किती महत्त्वाची आहे आणि ती कशा प्रकारे आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करता? HIV बद्दल असं बोललं जातं की जागरूकता हीच बचाव आहे. म्हणजे आपल्याला जर का नाही याच्याबद्दलची पूर्ण माहिती असेल तरच आपण ह्या HIVचा प्रसार हा पूर्णपणे थांबवू शकतो. की हा जर 4 पद्धतीनं पसरत असेल तर तिथे आपण जर सुरक्षित लैंगिक संबंध असतील, कोणत्याही प्रकारचे
दूषित सिरिंज किंवा निडलचा वापर आपण टाळलेला असेल, एखादी HIV बाधित गर्भवती स्त्री असेल तर तिने योग्य पद्धतीने औषध उपचार घेतले तर तिच्यापासून होणारं जे बाळाला संक्रमण आहे ते आपण 2% कमी करू शकतो. ते आपण इथं अवलंबलं तर नक्कीच HIV प्रसार हा आपण इथे थांबवू शकतो. पहिला जो तुमचा प्रश्न होता की MDAX मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था ही काय काय सर्व्हिसेस देते, तर आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या मेजर 2 ग्रुपमध्ये, एक प्रतिबंध आहे आणि एक दुसरा उपचार विभाग आहे. प्रतिबंध हा विभाग जो काम करतो त्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, ज्यामध्ये आम्ही मुंबईमध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो. युवकांमध्येही जे कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत तिथे आम्ही 150 कॉलेजेसमध्ये रेड रिबन क्लब स्थापन केलेले आहेत. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जे काही त्यांना NSS कडून 100 मार्काचे क्रेडिट आवर्स भेटतात त्यातले 40% क्रेडिट आवर्स हे त्यांना HIV बद्दल अवेअरनेस केली तर त्यामधून भेटू शकतात. त्याचबरोबर ज्या काही HIVच्या टेस्ट होतात तसे जवळजवळ 49 ICTC सेंटर्स आपण चालवतो. 27 DSRC म्हणजे STI जे आहेत त्याचा प्रतिबंध करण्यासाठी, त्याचं निदान आणि उपचार करण्यासाठी सेंटर्स मुंबईमध्ये आपण उभारलेली आहेत. त्याचबरोबर जे काही स्पेशल ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आपण 36 NGO बरोबर इथं काम करत असतो. जवळजवळ 7 ते 8 लाख कंडोम आपण फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो मुंबईमध्ये दरवर्षी आणि दर महिन्याला 7 ते 8 लाख कंडोम डिस्ट्रीब्युशन केलं जातं. हे झालं प्रतिबंधासाठी. उपचारामध्ये आपल्याकडे 20 ERT सेंटर्स आहेत ज्यामध्ये मोफत औषध उपचार केले जातात. त्यामध्येही काही स्पेशल ग्रुप्स असतील की चिल्ड्रन्स असतील तर त्यांच्यासाठी आपण मितवा हा प्रोग्राम चालवतो. जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी अनुबंध हा प्रकल्प चालवतो आणि ज्या काही सोशल सिक्युरिटी स्कीम्स असतील त्याही तिथे आपण अवेलेबल करून देतो. नक्कीच सर, अतिशय व्यापक विषय असताना सुद्धा अगदी थोडक्यात सोपा करून आपण हा समजावून सांगितला. वेळेची मर्यादा असल्याकारणाने या कार्यक्रमाची आपल्याला इथे सांगता करावी लागत आहे. आपण सर आपल्या उपस्थितीमुळे नक्कीच हा कार्यक्रम अतिशय अर्थपूर्ण असा झाला. मित्रांनो, आपण इथे आल्याबद्दल जो वेळ आपण दिला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. प्रेक्षको, संवाद संपतो पण अर्थ मात्र मनात नक्कीच राहतो, कारण आरोग्याचा मार्ग हा भीतीतून नाही तर जागरूकतेतून सुरू होतो. नक्कीच चला, आजच्या विश्व एड्स दिनानिमित्त, या जागतिक एड्स दिनानिमित्त आपण हा छोटासा पण एक मोठा संकल्प करूया की आपण जागरूक राहू, इतरांनाही जागरूक करू आणि HIV सह जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदर आणि सन्मान देऊ. आता आपण वेळेअभावी हा कार्यक्रम इथेच संपवत आहोत. हॅलो डॉक्टरच्या पुन्हा भेटूया आपण हॅलो डॉक्टरच्या पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.